वेनमस साप आहे हा. भारतातील प्रमुख जी 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे, यापैकी हा नाग जातीचा विषारी साप आहे. हा आपल्या घराच्या आजूबाजूला उंदीर, बेडूक खाण्यासाठी येतोय. तर याचा फणा बघू शकता, अतिशय सुंदर असा फणा आहे बॅक साईडला. यामध्ये वेगवेगळे नक्षी दिसून येतात आपल्याला. तर याची नक्षी सुद्धा बघू शकताय. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण हरिओम नगर कितवी गल्ली 13वी गल्ली या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणी यांच्या घराच्या इथं बाहेर गटर आहे आणि तिथं साप येऊन बसला आहे. या ठिकाणी नागजातीचा विषारी साप आहे. कसं काय दिसला बघायला आलो तर तोच. तर बघूया आपल्याला त्या सापाला कसं रेस्क्यू करते. आला आला ये आणि गेला. तर या ठिकाणी साप पकडत असताना आमच्या गगनबावड्यातील मित्र समाधान सर पण आले होते. त्यांच्या कामानिमित्त त्यांनी कोल्हापूरमध्ये आले होते. त्यांना आम्ही डायरेक्ट इकडेच बोलून घेतले कॉलवरती. त्यांनी सुद्धा वन विभागला RRT टीममध्ये काम करतात. तर आता त्यांनी पण आले तिथे, ते बरं झाले, कारण मला पण साप पकडताना एकटीला अवघड होत होतं. त्यांनी एक साईडनं सापाला दिवस देईल आणि एक साईडनं मी साप पकडेन. चला. तर या ठिकाणी हा नागजातीचा विषारी साप आहे. याला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा म्हणलं जातं. वेनमस साप आहे हा. भारतातील प्रमुख जी 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे, यापैकी हा नागजातीचा विषारी साप आहे. हा आपल्या घराच्या आजूबाजूला उंदीर, बेडूक खाण्यासाठी येतोय. तर याचा फणा बघू शकता, अतिशय सुंदर असा फणा आहे बॅक साईडला. यामध्ये वेगवेगळे नक्षी दिसून येतात आपल्याला. तर याची नक्षी सुद्धा बघू शकताय, अतिशय सुंदर अशी नक्षी आहे. तर चला, तर आपण जास्त वेळ न घालवता लगेच त्याला पॅक करूया आणि याला पुन्हा 4 दिवसांनी. जात नव्हता पटकन. तर याला पण आता सेफली पॅक केलं आहे. तर आता रेस्क्यू केलेला नागसापाला आपण या ठिकाणी रिलीज करतो. तर कोणाच्या घरी साप आल्यास त्याला मारू नका. जवळील सर्प मित्राला किंवा वन विभागच्या 1926 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.